नमस्कार मंडळी. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या गुन्हेगारी अंधारातील लक्ष्यकथा या चॅनलवर. आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्यातून प्रत्येकाने सावध राहण्याचा मोठा धडा घ्यावा. ही घटना आहे राजस्थानमधील जैसलमेर परिसरातील, जिथे एका वृद्ध नागरिकाला अशा लोकांनी फसवलं ज्यांचं कामच लोकांची बदनामी करून पैसे कमवणं होतं. 2025च्या मे महिन्यात जैसलमेर आणि तनोट या भागात राहणाऱ्या एका 70 वर्षीय व्यक्तीबद्दल अचानक सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरू लागला. त्या व्हिडिओत काही दृश्य दाखवली गेली ज्यामुळे लोकांमध्ये खळबळ उडाली. सुरुवातीला कोणालाच कळेना हा व्हिडिओ कोणी तयार केला आणि का. पण जेव्हा ही बातमी त्या वृद्ध व्यक्तीच्या कुटुंबापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. चौकशीत समोर आलं की काही दिवसांपूर्वी त्या वृद्ध व्यक्तीला 2 तरुणांनी रस्त्यावर गाठलं होतं. त्यांनी आपली ओळख प्रवास करत असलेले सोशल मीडिया व्लॉगर अशी सांगितली. त्यांनी सांगितलं की ते लोक रस्त्यावरचे दयाळू लोक या विषयावर व्हिडिओ बनवत आहेत आणि मदत करणाऱ्या लोकांना प्रेक्षकांसमोर आणत आहेत. त्या वृद्ध व्यक्तीनेही मदतीचा हात दिला, पण हे सर्व त्यांच्या नकळत रेकॉर्ड करण्यात आलं. त्या 2 तरुणांनी नंतर त्या व्हिडिओचा चुकीचा वापर करून एडिट केला आणि त्यातून लोकांची दिशाभूल होईल असं कॉन्टेंट तयार केलं. तो बनावट व्हिडिओ विदेशी वेबसाईटवर अपलोड करून त्यातून पैसे कमवले गेले. जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा हे स्पष्ट झालं की या टोळीने देशभरात अशाच प्रकारे 20हून अधिक व्हिडिओ तयार केले होते. त्यांचं उद्दिष्ट होतं लोकांना फसवून त्यांच्या प्रतिमेचा गैरवापर करून कमाई करणे. या टोळीतील प्रमुख 2 जण, एक महिला आणि एक पुरुष, हे दोघेही IT क्षेत्रात काम करणारे सुशिक्षित लोक होते. त्यांच्या पार्श्वभूमीकडे पाहिलं तर कोणीही असं वर्तन करतील असं वाटणार नाही, पण पैशाची लालसा आणि इंटरनेटवर पटकन प्रसिद्धी मिळवायची इच्छा यामुळे त्यांनी हा गैरमार्ग निवडला. शेवटी पोलिसांनी तांत्रिक तपास करून दोघांनाही नोएडा येथून अटक केली. त्यांच्याकडून अनेक उपकरणं, हार्ड ड्राईव्ह आणि फसवणुकीचे पुरावे मिळाले. सध्या त्यांच्यावर सायबर क्राईम अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि तपास सुरू आहे. कोणत्याही अपरिचित व्यक्तीकडून रेकॉर्डिंग किंवा फोटो काढण्यास परवानगी देऊ नका. रस्त्यावर किंवा सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या आमिषाला बळी पडू नका. अशा कोणत्याही गोष्टींचा वापर तुमच्या विरोधात केला जाऊ शकतो. ही कथा तुम्हाला सावध करण्यासाठी सांगितली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. जर तुम्हाला ही सत्यकथा आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच वास्तवावर आधारित आणखी कथांसाठी गुन्हेगारी अंधारातील कथा बघत राहा. कारण गुन्हा कितीही गुंतागुंतीचा असो, शेवटी सत्याचाच विजय होतो.